नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला बघायला मिळणार आहे हे आहेत कालवं. तर कालवांचा सुका बनवतोय आम्ही आज आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहेत म्हणजे कालवं आहेत. हा कालवांचा पाणी आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर मग टोमॅटो, कांदा आणि कच्चा केरी. हा आंबा आहे आपला कच्चा तो त्याच्यामध्ये टाकायचा. त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण आणि एका साईडला इकडे वाटण आहे. तर करूया सुरुवात. तर इकडे एका साईडला एका टोपामध्ये तेल ठेवले तापत. त्याच्यामध्ये पहिले टाकून घ्यायचं लसूण, त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा. कांदा टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये पूर्ण चांगलं ते ढवळून घ्यायचं, मिक्स करून एकत्र करून. आणि त्याच्यानंतर हे टोमॅटो टाकायचं याच्यामध्ये आणि कैरी. हा जो कालवांचा पाणी आहे तो आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं कारण की हा समुद्राचा पाणी असतो खारा. टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. आता टोमॅटो टाकून घेऊ याच्यामध्ये आणि कैरी. ते मस्त दिसतंय, बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. चांगलं ढवळून घेऊया आपण आता हे. आता बघा मंडळी, मस्त कांदा, टोमॅटो, कैरी शिजून मस्त नरम करून घेतली. कैरीचा बघा कलर चेंज झालाय आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत आपले मसाले. तर सगळ्यासाठी आपण टाकतो त्याच्यामध्ये हळद, आपला लाल मसाला आणि हा आपला घरचा मसाला. हे सगळे टाकून झाल्यानंतर मसाले एकदम चांगला ढवळून घ्यायचे आणि जो पाणी शिल्लक होता तो आपण जेव्हा टाकून घेतोय. थोडा पाणी टाकलाय, थोडा बाकी आहे अजून आपला. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेतोय. कोकणी माणसांच्या सगळ्या जेवणामध्ये वाटण हा असावाच लागतो. वाटण लावल्यानंतर आपण आता याच्यामध्ये आपली कालवं टाकून घेऊया. सगळे काही टाकून झाल्यानंतर आपण आता वाफेवरती शिजवून घेऊया आपली कालवं. तर वाफेवरती शिजून घेतलं, एकदम मस्त, किती भारी वास येतोय बघा कालवं. तर मंडळी, सुकी कालवांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.